मुंबईमध्ये मवियानं सत्ताधाऱ्यांविरोधामध्ये बॅनरबाजी केलेली आहे। लोकसभेमध्ये संविधानासाठी लढलो, विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढू आणि जिंकू अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन होते, तत्पूर्वी विरोधकांची पत्रकार परिषद होती। या ठिकाणी अनेक पोस्टर्स महायुतीच्या विरोधात लावण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीनंतरनं आधीच मनोखच्चीकरण महायुतीच्या नेत्यांचं झालंय। दुसरीकडे बरोबर मार्मिक मुद्द्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बोट ठेवल्याचं दिसून येतं। लोकसभेत संविधानासाठी लढलो, विधानसभेत आता महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढू आणि जिंकू असा स्वरूपाचा नारा दिलेला आहे। तर दुसरीकडे एक मोठं कार्टून जे आहे ते तीन प्रमुख नेत्यांच्या महायुतीचं लावण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे कार्टून्स आहेत, ज्याच्यामध्ये महाभ्रष्टाचारी, महाघोटाळेबाज, महाटेंडरबाज, महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल अशा ठिकाणी केल्याचं दिसून येतं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन हे या सरकारचं शेवटचं अधिवेशन असणार आहे। त्यानंतरनं महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे बिगुल वाजतायत। तत्पूर्वी महाविकास आघाडी अधिक जोमानं दिसून येते। वेगवेगळ्या पोस्टरच्या माध्यमातून सरकारवर टीका करताना दिसते। जेवढा मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक यापूर्वी विरोधक दिसले नव्हते, त्यापेक्षा अधिक आक्रमक आता दिसत आहेत, कारण की लोकसभेचे निकाल हे त्याला कारणीभूत आहेत। इतकाच जोर विरोधकांचा अधिवेशनामध्ये दिसणार का? तितकेच आक्रमक पद्धतीने विरोधक स्वतः मुद्दे मांडणार का? सरकारच्या विरोधामध्ये नवीन घोटाळे, नवीन भ्रष्टाचाराची प्रकरणं आणणार का? तितक्याच धाडसानी हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोषसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।